व माझे नाव संजना विकास चव्हाण। आमच्या प्रयोगाचे नाव उष्णतारोधक फुगा। आमच्या प्रयोगाचे साहित्य: एक फुगा, पाण्याने भरलेला एक फुगा व एक हवेने भरलेला फुगा, एक आगपेटी व एक मेणबत्ती। आमच्या प्रयोगाची कृती: आता मी एक मेणबत्ती पेटवून उभी ठेवली। व हवेने भरलेला फुगा मेणबत्तीच्या ज्योतीजवळील दूर अंतरावर धरला। आता फुगा फुटला असे का होते? कारण पेटत्या उष्णतेमुळे ज्योतीजवळील फुग्याचा भाग वितळतो आणि फुगा फुटतो। आता मी डबल मेणबत्ती पेटवली। व आता मी पाण्याने भरलेला फुगा घेतला व मेणबत्तीच्या ज्योतीजवळील दूर अंतरावर धरला। काय होते? फुगा फुटत नाही। असे का होते? कारण जेव्हा आपण पाण्याने भरलेला फुगा मेणबत्तीच्या ज्योतीजवळील दूर अंतरावर धरतो तेव्हा फुग्यामधील पाणी उष्णता शोषून घेतो, म्हणून फुगा फुटत नाही। व पाणी हे चांगले उष्णता शोषक आहे। थँक्यू।